नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे वेगळाच पदार्थ. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी दूध आणि 1 वाटी गूळ. गूळ आणि दुधाचं सेम प्रमाण घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, दूध उकळवून थंड केलेले आहे. थंडच दूध वापरायचं आहे, गरम दूध वापरायचं नाही. आता हे दूध आणि गूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं एकजीव करायचं आहे. अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि तुम्ही 15 दिवस तरी हा पदार्थ टिकवून ठेवू शकता. आता आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ. ते सुद्धा ज्या वाटीने आपण दूध आणि गूळ घेतलं तेच वाटी घेऊन 2.5 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे गव्हाचं पीठ आपल्याला घेतल्यानंतर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि 3 चमचे आपण जे पोहे खातो त्या चमच्याने बेसन पीठ घालायचं आहे. हायकाने पौष्टिक रेसिपी, अगदी मऊ लुसलुशीत आणि कितीही दिवस टिकून राहणारी ही रेसिपी आहे. तुम्ही कुठे प्रवासाला जात असेल किंवा घरीच मुलांसाठी छोट्याशा भुकेला किंवा टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच देऊ शकता. आता मीठ, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ हे सगळं एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. गव्हाचं पीठ म्हटलं का हेल्दी आणि पौष्टिक. आता आपण मिक्सरला लावून घेतलं दूध आणि गूळ यामध्ये ओतायचं आहे आणि पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल तर थोडंसं आणखीन गव्हाचं पीठ तुम्ही ॲड करू शकता. कारण बेसन पीठ आपल्याला 3 चमचेच घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर हे सुद्धा घातलेलं आहे आणि त्याचाही स्वाद अप्रतिमच येतो मैत्रिणींनो. आता आपल्याला मिक्सरमध्ये जे भांडं खाली राहिलेलं आहे गूळ आणि ते थोडंसं दूध ओतून आपल्याला विसळून घ्यायचं आहे. एवढं पुरेसं आहे दूध पीठ मळायला. आता छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. म्हणजे गूळ, दूध आणि पीठ एकत्र मिसळल्यानंतर आपला पदार्थ अगदी छान होतो. आता ह्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ छान मळाल तेवढा तुमचा पदार्थ अगदी मऊ, होटाने तोडावा असा होतो. आता 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे मुरायला आणि त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे. आपण ह्याच्या काय बनवणार आहे. आता ओटा थोडा साफ करून घेऊ आणि पीठ त्याच्यावरती काढून घेऊ. परत थोडंसं पीठ आपण छान मळून घेऊ आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. ह्याच्या आपल्याला दशम्या बनवायच्या आहेत मैत्रिणींनो. कुठे तुम्ही फिरायला जात असाल तर ह्या दशम्या नक्कीच करून घेऊन जा. अजिबात पाणी न वापरता केलेला पदार्थ असल्यामुळे
बुरशी न लागता, कडक न होता, अगदी मऊ लुसलुशीत हा पदार्थ राहतो. आता ह्याप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. आता थोडंसं सुक्कं पीठ भुरभुरायचं आहे, जास्त लावायची गरज नाही. आणि थोडीशी लाटी लाटून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे. तूप लावल्यानंतर थोडंसं सुक्कं पीठ भुरभुरायचं आहे आणि त्याची घडी घालून घ्यायची आहे. घडी घातल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताला रोल करायचं आहे आणि छान हलगर्जीत हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या दशम्यांना पदर सुटतात आणि खुसखुशीत होतात. आता ह्याचप्रमाणे सगळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि नंतर तव्यावरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत. जास्त जाडही नाही, पातळही नाही. जसं चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं. आता दुसरीसुद्धा लाटून दाखवते आणि ह्याचप्रमाणे आपण सगळ्या लाटून घ्यायच्या आहे. पहा मैत्रीण, तुम्हाला हा व्हिडिओ जर दशम्यांचा आवडला तर नक्कीच करून पहा. आता बहुतेक लोक छान असे फिरायला जातात पावसाळ्यामध्ये, कधीही जातात आणि हा पदार्थ तुम्ही कधीही घेऊन जाऊ शकता. दशम्या म्हटल्या का लहान मुलांना खूपच आवडतात. गोडाचा पदार्थ आहे. आता टम फुगतायत पहा आणि बाजूला पदरही सुटलेले दिसत आहेत. तूप लावून छान भाजून घ्यायचे आहेत, व्यवस्थित खरपूस. तव्यावरती भाजा, पॅनवरती भाजा, कशाईवरती तुम्ही भाजू शकता. आणि टम मऊ लुसलुशीत खुसखुशीत अशा आपल्या दशम्या तयार करू शकता. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तेलावरती सुद्धा करू शकता बरं का. तेलाच्या पण दशम्या सुंदरच होतात. टम फुगणाऱ्या, पदर सुटणाऱ्या दशम्या करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करा. म्हणजे आपलं घरचं चॅनल असल्यासारखं ह्यात काही बदल करायचा असला ते सुद्धा सांगू शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत जातील. तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा. त्यांनाही कमेंट करायला सांगा. आणि अशाच रेसिपी करून पहा. तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ हेही कळवा. आता मी सगळ्या दशम्या आपल्या भाजून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या दशम्यांना छान असे पदर सुटलेले आहेत. झालेले आपल्या आता भाजून. आणि ह्या दशम्या तुम्ही कधीही खाऊ शकता. चहाबरोबर सुद्धा छान लागतात, नाहीतर शेंगदाण्याच्या चटणीसोबतही छान लागतात. तुम्हाला जसं आवडेल तशा खाऊ शकता. खरपूस आणि खुसखुशीत झालेले आहेत.
हे पहा सुंदर दिसत आहेत, कलरही भारी येतो गुळामुळे याला. आता तुम्हाला दाखवते पहा पदर कसे सुटलेत ते आपल्या दशमीला. अशाच दशम्या करून नक्की पहा, आवडेल तुम्हाला. आणि स्टोअर करा 8 दिवसासाठी. नक्की करून पहा. हे पहा छान असा मुठीत धरलं तरी लुसलुशीतपणा त्याच्यामध्ये आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत. नक्कीच आवडेल तुम्हाला. झालेले आहे, करून पहा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत अशाच नवनवीन.